नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर स्वागत आहे. मित्रांनो, खरी नेमकी बातमी काय आहे, नेमका उद्देश काय आहे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांनी जे निवेदन दिलेलं आहे, नेमकं मित्रांनो यातून आपल्याला काय घ्यायचं आहे आणि काय याचा अर्थ काढायचा आहे हे समजण्यासाठी मित्रांनो हा पुन्हा एकदा व्हिडिओ बनवलेला आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था 2130 ई ताराबाई पार्क कोल्हापूर निवेदन दिलेलं आहे. यामध्ये कुठेही मित्रांनो विना मुलाखतीद्वारे शिक्षक भरती केली जाणार संस्थेमध्ये 27 जागांसाठी असं म्हटलेलं नाही. विना मुलाखत हा शब्दच वापरलेला नाही मित्रांनो. बघा या ठिकाणी काय म्हटलंय आपण बघा. सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की 6 मार्च 2019 रोजी सेक्रेटरी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी शिक्षण सेवक भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदर शिक्षण सेवक भरती शासनाच्या पवित्र प्रणालीद्वारे असं म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी पवित्र प्रणालीद्वारे गुणवत्तेवर होणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्या संस्थेमध्ये 10 शिक्षकांची या ठिकाणी म्हणजे 10 शिक्षक मुलाखतीला पवित्र पोर्टलद्वारे सुद्धा या ठिकाणी पाठवू शकतात. त्यानंतर ते मुलाखतही घेऊ शकतात किंवा टेटच्या गुणावरही त्या ठिकाणी नियुक्ती करू शकतात. मात्र विना मुलाखत म्हणजे मुलाखत घेणार नाही असं कुठेही या ठिकाणी या निवेदनामध्ये म्हटलेलं नाही. त्यांनी संस्था नोकर संदर्भात कोणत्या प्रकारची देणगी स्वीकारत नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने निवेदन या ठिकाणी संस्थेला द्यावं लागतं, कारण संस्थेच्या ठिकाणी प्रतिष्ठा महत्त्वाची आहे आणि हा एक प्रशासकीय बाबीचा भाग आहे. काही समाजकंटक उमेदवारांची शिक्षण सेवक भरती संदर्भात दिशाभूल करून फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्व उमेदवारांनी अशा फसवणुकीस बळी पडू नयेत, त्या संस्था जबाबदार राहणार नाही याची सर्व नोंद घ्यावी. मित्रांनो, अशा पद्धतीची फसवणूक होऊ नये यासाठी उमेदवारांना अलर्ट करण्यासाठी ही सूचना आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की विना मुलाखतीद्वारे संस्थेमध्ये भरती होणार आहे. म्हणजे यांनी विना मुलाखत हा ऑप्शन निवडलेला आहे. आता विना मुलाखत हा ऑप्शन निवडूनच याद्वारे शिक्षक भरती केली जाणार आहे. कारण अधिकृतरित्या पवित्र पोर्टलवर अशा कोणत्याही पत्तीचं या ठिकाणी स्टेटमेंट किंवा कोणत्या पत्तीच्या ठिकाणी सूचना आलेली नाही. त्यामुळे मित्रांनो, श्री स्वामी विवेकानंद संस्था या संस्थेविषयी जे या ठिकाणी उमेदवारांच्या मनामध्ये जो ग्रह निर्माण झाले की विना मुलाखतीद्वारे शिक्षक भरती होणार आहे, तर ते नाही मित्रांनो. या ठिकाणी स्पष्ट असं कुठेही या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. ही महत्त्वाची माहिती वाटली, गैरसमज होऊ नये म्हणून हा गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल चिन्हात प्रेस करा. तुम्हाला नवीन अशी शिक्षक भरती अपडेट्स खरी माहिती मिळत राहील. धन्यवाद.